तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल, नामा मने मज विठ्ठल सापडला, मनूनी कळी काळ पाड नाही। प्रथमतः सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। वारकरी मंडळींनो, आपण वर्षातून दोनदा विठुरायाच्या दर्शनाला पंढरीला जातो। पायी दिंडी सोहळा या माध्यमातून आपण जातो। तर आपल्या गावातून ग्रामदेवतेचा रथ आपण विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रथ घेऊन जातो। तर तो रथ आकर्षक आणि सुंदर असावा अशी आपल्या गावकरी मंडळींची इच्छा असते। त्यासाठी सूरज इंजिनिअरिंग गेली 16 वर्षापासून रथ बांधणी या क्षेत्रात काम करत आहे। त्याचेच एक नाविन्यपूर्ण उदाहरण आज मी तुम्हाला एक दाखवणार आहे। तर मित्रांनो, आम्ही असेच नवीन नवीन प्रकारचे रथ बनवत आहोत। तुमच्या गावासाठी जर रथ लागत असेल तर सूरज इंजिनिअरिंगला भेट द्या। रथ तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हालाही वाटेल की असाच रथ माझ्या गावाच्या ग्रामदेवतेसाठी हवा आहे। चला तर दाखवूया तुम्हाला रथ कसा आहे। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली, तुझे नाव ओठी तुझे रूप जीवाला तुझी आस गाला गली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली। या ठिकाणी बसून पकवाज वाजवू शकतो। आकर्षक पद्धतीचे व्हील कॅप रथ डिझाइन यानुसार आपण याला वापरलेले आहेत। रथाचे पूर्ण काम हे स्टील व ॲल्युमिनियम यामध्ये आहे। काही ठिकाणी लेझर कटिंगचा वापर करण्यात आलेला आहे। सुसज्ज असं रेडियम रथावरती वापरलेलं आहे। रथ हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ओढू शकतो। याला राऊंड टेबल आहे। या ठिकाणी वरती आपण कोणत्या देवस्थानचा रथ आहे याचा नामोल्लेख या ठिकाणी करू शकतो। हे या रथाचे सुकाणू आहे। हे कुशन कंपोजिट पॅनल आहेत। हे तुम्ही धुवू पण शकता, खराब वगैरे काही होत नाही।
तर वारकरी मंडळींनो, तुम्हालाही आता वाटत असेल की या रथाबरोबर आपल्याला पायी दिंडी सोहळा करायचा आहे, तर रथ तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा. रथ कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेली बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.